तर हा नेक्स्ट क्वेश्चन आहे केटीजीचा. ह्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन काही काही असे असतील ते असं बघायला भारी वाटणार नाहीत, पण त्यांच्यात एखादा कॉन्सेप्ट असेल. तर आता हा एक क्वेश्चन सिमिलर टाईपचा आहे. ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की एका कंटेनरचं व्हॉल्यूम आहे 25 × 10⁻³ मीटर क्यूब. तर व्हॉल्यूम आहे 25 × 10⁻³ मीटर क्यूब आणि दिलेलं आहे O2 चे 1 मोल आहे आणि टेम्परेचर आहे 300 केल्विन. आणि त्यांनी म्हणलेलं आहे की रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे VRMS जे आहे ते 0.3 नॅनोमीटर पर सेकंद आहे. सॉरी, हे मॉलिक्यूलचा डायमीटर आहे हे, आणि VRMSची स्पीड आहे 200 मीटर पर सेकंद. तर ह्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की ॲव्हरेज कोलिजन रेट पर सेकंद किती असेल. तर ॲव्हरेज कोलिजन रेट पर सेकंद काय असते, टोचा फॉर्म्युला काय आहे, टोचा फॉर्म्युला 1/πd² इंटू V ॲव्हरेज इंटू डेल्टा टी, इंटू रो एन होतं. तर आता इथं रो एनची व्हॅल्यू आपण काढू शकतो, हेही आपण काढू शकतो. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट हा होता की इथं V ॲव्हरेज दिलेला आहे. क्वेश्चन पूर्ण सॉल्व म्हणजे करायचं असलं तर करा, पण ह्याच्यातलं हेच कॉन्सेप्ट मेन होता. आपल्याला जे VRMS दिलेलं आहे, आपल्याला VRMS दिलेलं आहे आणि इथं या फॉर्म्युल्याने V ॲव्हरेज असते. तर V ॲव्हरेज काय असते, √8π RT/m0 असं असते आणि VRMS असते √3RT/m0. तर आता ह्याला इंटर कन्वर्ट करून आपल्याला V ॲव्हरेजची व्हॅल्यू पुट करावं लागते. हेच या क्वेश्चनमध्ये डिफरंट होतं, बाकी सगळे कॅल्क्युलेशन आहे.